गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण आज मेजरचं प्रॅक्टिकल बघत आहोत विथ द हेल्प ऑफ माय कालफॉर्म सॉफ्टवेअर. तुम्हाला दिलेला आय डी पासवर्डनुसार तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. ते मोबाईलवर पण प्रॅक्टिकल होतं आहे, पण जर तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करायचं झालं एखाद्या ॲपरेटस तर ते होत नाही आहे. त्यासाठी तुम्ही पीसीचा यूज करा. लॅपटॉपवर तुमचं लॉग इन होऊ शकतं. तर स्टार्टिंगला डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही एक्सपेरिमेंटवर क्लिक करायचं आहे. एक्सपेरिमेंट केल्यानंतर ट्युटोरियल मोडवर जायचं आणि जो पहिलाच एक्सपेरिमेंट बघितलं दिसतंय इफेक्ट ऑफ ड्रग्ज ऑन रॅबिट आहे. ओके, तो एक्सपेरिमेंट आपल्याला ओपन करायचा आहे. तो ओपन केल्यानंतर इंटरफेस येईल इंट्रोडक्शनचा. इंट्रोडक्शनचा स्पेस आलेला आहे. डॅशबोर्डचा फर्स्ट पेज असेल इंट्रोडक्शनचा. त्यामध्ये काय सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रॅबिट्सचं डोळे आहे त्याच्यावर काय करायचं, ड्रग्ज इफेक्ट चेक करायचा आहे. मग त्यासाठी वेगवेगळे आपण ड्रग्ज घेणार आहेत. ओके, मग ते ड्रग्ज ऍक्ट कसे करतील किंवा मग आपल्याला ठिकाणी अनाटॉमी माहिती पाहिजे आईची. डोळे आपले जसे डोळा आहे तसंच काय रॅबिटचा आईज पण असणार आहे आणि त्याच्यामध्ये पण अनाटॉमी जवळपास सारखीच आहे. म्हणून तर आपण त्या ठिकाणी बघितलं की अनाटॉमी आणि फिजिओलॉजी जवळपास सारखे असेल तरच आपण त्या ठिकाणी तो ॲनिमल चूज करतो फॉर द एक्सपेरिमेंटल पर्पज. जसं ह्युमन अनाटॉमीमध्ये किंवा ह्युमनच्या आईजमध्ये कंजक्टिव्हा असतो, आयरिस असतो, लेन्स असतो, पिपिल असते, नंतर कॉर्निया, स्क्लेरा, त्यानंतर सिलेरी बॉडी, विट्रस बॉडी किंवा एंटेरी चेंबर, पोस्टरी चेंबर, कोरॉइड, रेटिना, या सगळ्या गोष्टी असतात. ऑप्टिक नर्व असते, त्या थ्रू काय होते आपलं विजन त्या ठिकाणी होतं, म्हणजेच काय आपल्याला दिसतं डोळ्याने. तसंच या रॅबिटच्या डोळ्या थ्रू पण तसंच काम करत असतात. जसं आपल्या बॉडीमध्ये जसं आईज काम करतो तसंच काय करेल रॅबिटच्या बॉडीमध्ये पण सेमच काम करतो. ओके, मग जर बघायला गेलं तर काय असेल बघा, द आयरिस इज कंपोज ऑफ टू टाइप्स ऑफ मसल फायबर्स. आयरिस म्हणजेच काय, जो बुबुळ असेल की ज्या थ्रू आपल्याला लाईट एंटर होते डोळ्यामध्ये. ओके, ते कंट्रोल करण्यासाठी आयरिस असेल. त्या आयरिसची डायमीटर असेल ती कंट्रोल केली जाईल विथ द हेल्प ऑफ सिलियरी सर्क्युलर फायबर्स अँड रॅडियल फायबर्स. सर्क्युलर तर आपल्याला कळतं, सर्क्युलर म्हणजेच काय असेल ते सर्क्युलर शेपचे असणार आहेत आणि रॅडियल म्हणजेच काय, रॅडियस शेपचे. ओके, जसं की आपण बघूया, नवीन टॅब ओपन करूया की नेमकं काय बघा, सर्क्युलर फायबर्स काय आहेत आणि रॅडियल फायबर्स काय आहेत. ओके, दिसतंय हे जे सर्क्युलर दिसत आहेत, हे सर्क्युलर दिसत हे काय असतील, सर्क्युलर फायबर असतील. आणि जे सेंटर पासून एंडला जातात, सर्कमस्टन्सला जातात, त्याला आपण गावूया रॅडियल फायबर्स म्हणूया. ठीक आहे, म्हणजेच काय सिम्पली सांगायचं झालं तर जेव्हा कधी आपण या प्युपिलवर नॉर्मल लाईट असेल तर काय होईल, ही नॉर्मल साईज दिसते प्युपिलची. ओके, या ठिकाणी दिसते. जर ही लाईट डीम झाली म्हणजे डोळ्यामध्ये येणारा प्रकाश कमी झाला तर काय होणार आहे, ही रॅडियल मसल काय रिलॅक्स केलं जाईल. रिलॅक्स केल्यानंतर काय प्युपिल साईज वाढणार आहे आणि सर्क्युलर मसल काय रिलॅक्स केले जातील आणि रॅडियल मसल काय कॉन्ट्रॅक्ट केले जातील टुवर्ड द सर्कम्फरन्स. आणि त्या थ्रू काय केलं जाईल, प्युपिल साईज मोठी होणार आहे, डायलेशन ऑफ प्युपिल होईल. आणि याच गोष्टीला आपण काय म्हणतो, डायलेशन म्हणूया. आणि डायलेशनला फार्मिकॉलॉजी टर्ममध्ये आपण म्हणूया मायड्रियासिस. ओके, काय म्हणूया आपण त्याला, मायड्रियासिस म्हणूया. ओके, आणि हे कशामुळे होतं, ॲड्रेनलिनमुळे होतं. ओके, म्हणजे काय सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम कशावर काम करते, तर ह्या सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम कशावर काम करते, एक सर्क्युलर मसल फायबर काम करेल आणि त्या थ्रू काय केलं जाईल, डायलेशन केलं जाईल. आणि जर स्ट्रॉंग लाईट असेल म्हणजे जेव्हा कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल करायची किंवा साईज कमी करायची त्यानंतर काय केलं जाईल, डायलेशन ऑफ रॅडियल मसल. ओके, रॅडियल मसलचं डायलेशन केलं जाईल आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर मसल, त्या थ्रू काय होईल, त्या ठिकाणी प्युपिल साईज कमी जास्त केली जाईल. ओके, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे चेक करायच्या. ओके, कशामध्ये काय काय चेक करायचं आहे, प्युपिल साईज चेक करायची, त्यानंतर कॉर्नियल इफेक्ट चेक करायचा आहे, लाईट रिफ्लेक्स चेक करायचा आहे, आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे तो आपण इंट्राऑक्युलर प्रेशर आपण त्याला म्हणूया, तो आपण त्या ठिकाणी चेक करायचा विथ द हेल्प ऑफ टोनोपे. ओके, मग सांगितलंय काय बघा, द सर्क्युलर फायबर्स आर सप्लाइड बाय द पॅरासिम्पॅथिक नर्व्ह सिस्टीम्स अँड रॅडियल फायबर्स आर इनर्वेटेड बाय द सिम्पॅथिक नर्व्ह सिस्टीम. ओके, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि जेव्हा कधी आपलं सिम्पॅथिक नर्व्ह सिस्टीम ऍक्टिव्हेट केली जाईल त्यानंतर डायलेशन होईल म्हणजेच मायड्रेस इफेक्ट होईल. आणि जेव्हा पॅरासिम्पॅथिक नर्व्ह सिस्टीम ऍक्टिव्हेट केली जाईल त्यानंतर काय होईल, मिओसिस म्हणजे कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल त्या ठिकाणी होणार. ओके, मग आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय बघायचं, आपल्या एक्सपेरिमेंटचा ऑब्जेक्टिव्ह बघूया. बघा, टू फाइंड आउट द इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन रॅबिट्स आय विथ रिगार्ड्स टू द साइज ऑफ प्युपिल,
म्हणजे प्युपिलची साईज कमी होते वाढते आपण ते चेक करणार आहे. सेकंड असेल कॉर्नियल रिफ्लेक्स, म्हणजेच काय, कॉर्नियाला जर आपण कॉटन विक म्हणजे कापसाची वाट टच केली तर डोळे बंद करतोय की उघडेच ठेवतोय आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. लाईट रिफ्लेक्स म्हणजेच काय, जेव्हा आपण त्या डोळ्यावर लाईट टाकणार आहोत त्यानंतर प्युपिल साईज कमी जास्त कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होते का त्या ठिकाणी आपण चेक करणार आहे. आणि इंट्राक्युलर प्रेशर म्हणजेच काय, डोळ्यामधला जो प्रेशर आहे विट्रस फ्लुइड किंवा ॲक्वेस ह्युमरमध्ये झालेला तो कमी होते की जास्त होते आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. म्हणजे आपण हे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर आपण काय करणार आहे, प्युपिलची साईज वाढली की कमी झाली आहे. वाढली म्हणजेच काय, डायलेशन म्हणजे माइंड रेसिपिट त्या ठिकाणी झालाय. आणि जर कमी झाली तर आपण त्याला म्हणूया मिओसिस, कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. ओके, या गोष्टी आपण चेक करणार साईज ऑफ प्युपिलमध्ये. कॉर्नियल रिफ्लेक्समध्ये आपण काय करणार आहे, जेव्हा आपण कॉटन विक म्हणजे डोळ्याला जर आपण कापसाची वात टच केली, डोळा बंद केला तर सांगायचं का कॉर्नियल रिफ्लेक्स प्रेझेंट आहे. आणि जर डोळा बंद नाही केला तर आपण काय सांगणार आहे, कॉर्नियल रिफ्लेक्स ॲबसेंट आहे. ओके. थर्ड असेल लाईट रिफ्लेक्स, म्हणजे आपण जर डोळ्यावर बॅटरी लावली आणि बॅटरी लावल्यानंतर प्युपिल साईज कमी किंवा जास्त झाली तर सांगायचं की लाईट रिफ्लेक्स ऑन आहे, प्रेझेंट आहे. आणि जर नाही झालं तर सांगायचं की लाईट रिफ्लेक्स ॲबसेंट आहे. आता इंट्राक्युलर टेन्शन म्हणजेच काय, की जेव्हा आपण ड्रग त्या ठिकाणी डोळ्यावर टाकूया तर ते इंट्राक्युलर टेन्शन कमी होते की वाढते आपण त्या ठिकाणी चेक करूया. ओके, आणि त्या ठिकाणी आपण डिनोट करूया. आता इक्विपमेंट काय काय लागणार आहे बघा, यासाठी आपल्याला रॅबिट लागेल, रॅबिट होल्डर लागेल, मेजरिंग स्केल लागेल फॉर द मेजर द डायमीटर ऑफ प्युपिल. ड्रॉपर कशासाठी लागेल, ड्रॉपर लागेल आपल्याला हे जे ड्रग्ज आहेत, सोल्युशन्स आहेत ते काय ते डोळ्यावर टाकण्यासाठी. टॉर्च कशासाठी लागेल, लाईट रिफ्लेक्ट चेक करण्यासाठी. कॉटन वूल कशासाठी लागेल आपल्याला, कॉर्नियल रिफ्लेक्ट चेक करण्यासाठी. आणि टोनोपेन कशासाठी लागेल आपल्याला, टू चेक osmotic pressure or intraocular tension in the eyes. Okay, in normal saline, epinephrine, atropine, ephedrine, phystigmine, lignocaine, phenylnephrine, pilocarpine, amphetamine, cocaine, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी चेक करणार आहोत की त्या ड्रगचा ह्या रॅबिटच्या आईवर काय इफेक्ट आहे. ठीक आहे, आता प्रोसिजर बघूया आपण. काय स्टार्टिंगला काय दिलंय की जो रॅबिट असेल तो काय करायचा, आपल्याला ह्या रॅबिट होल्डरमध्ये प्लेस करायचा व्यवस्थित. सेकंड, जेव्हा आपण त्याच्यामध्ये ठेवूया त्याला काय करायचंय, क्लिप द आयलॅशेस युजिंग कर्व सिझर्स. म्हणजे त्याचे जे आयलॅश आहेत, आयलॅश का कट करायच्या, जेव्हा आपण ड्रग टाकूया त्यानंतर तो ड्रग त्या आयलॅशवर जाऊ नये किंवा ड्रग व्हायला जाऊ नये किंवा त्या ठिकाणी ड्रग ॲडमिनिस्टर करताना अडथळा येऊ नये यासाठी आपण त्या कर्व सिझर्सने काय कट करून टाकायचं. टेक केअर नॉट टू इंज्युअर द आईज ऑर आयलिड्स ऑफ द रॅबिट, म्हणजे पापण्यांना त्या ठिकाणी इजा झाली नाही पाहिजे किंवा डोळ्याला जखम नाही झाली पाहिजे, अशा काळजी घ्यायची. त्यानंतर काय सांगितलं, कीप वन आय either right or left as a control and other as a test, use saline as a control. ओके, म्हणजेच काय करायचं, डोळ्यामध्ये आता ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपण बघूया काय सांगितलं बघा, इथे ठिकाणी दिले राईट आयज आणि लेफ्ट आयज. प्रत्येक वेळेस जो रेड कलरचा आहे तो काय करायचा, आपण कंट्रोलमध्ये घ्यायचा. कंट्रोल काय सांगितलंय, कंट्रोल काय घ्यायचं, आपलं नॉर्मल सलाईन घ्यायचं. ठीक आहे, हे आपण सिलेक्ट करून घेऊया. प्रत्येक वेळेस आपल्याला त्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर काय सांगितलं बघा, प्रोसिजरमध्ये आपण या पॉईंटला होतो, 4th पॉईंटला, थर्ड झाला होता. आणि जेव्हा कधी ड्रग देणार आहे आपण त्यानंतर काय सलाईनने ते दोन्ही डोळे वॉश करून घ्यायचे. ओके, जसं आपण ग्लासवेअर वॉश करतो प्रॅक्टिकल करण्याच्या आधी, प्रॅक्टिकल केल्यानंतर, तसं सेम त्या ॲनिमलचे डोळे पण करायचे सलाईनने वॉश करून घ्यायचे. ओके, यूज अ पाऊच टेक्निक टू द इन्स्टिल ड्रग्स इन टू द आयज. म्हणजे काय करायचे, पाऊच टेक्निक वापरायची. म्हणजे जो लोअर आयलिड आहे त्या ठिकाणी करायचं, ड्रग ॲडमिनिस्टर करायचा आणि काय करायचं, आपल्याला थोडंसं जेंटली प्रेस करायचं जेणेकरून काय तो ड्रग पूर्ण डोळ्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. नेक्स्ट असेल बघा, मेजर द फॉलोइंग अँड टॅब्युलेट द रिडिंग्स. म्हणजे हे सगळे आपल्याला रिडिंग्स कॅल्क्युलेट करण्यासाठी इक्विपमेंट दिलेले आहेत. जसं की पहिले असेल डायमीटर ऑफ प्युपिल चेक करण्यासाठी मेजरिंग ठिकाणी स्केल दिलेली आहे, त्याचबरोबर काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला प्युपिल साईज चेक करायची. इंट्राक्युलर टेन्शन कसं चेक करणार आपण, टोनोपेन आहे, लाईट रिफ्लेक्स चेक करणार. तर आपण त्या ठिकाणी लाईट रिफ्लेक्स चेक करण्यासाठी आपण त्या ठिकाणी टॉर्च वापरूया आणि कॉर्नियल रिफ्लेक्ससाठी आपण कॉटन विक वापरूया. ठीक आहे, तर प्रिकॉशन काय घ्यायची की जेव्हा कधी ॲनिमल असणार आहे तर त्या ॲनिमलला लाईट रूम असेल त्या ठिकाणी ठेवायचं आहे जेणेकरून त्याची प्युपिल साईज नॉर्मल असेल. डिस्कार्ड द ॲनिमल इफ इट हॅज कंजक्टिव्हिटीज ऑर युव्हिटीज. म्हणजे डोळ्यामध्ये काहीतरी सूज असेल किंवा डोळे आले असतील तर त्या, किंवा रेडनेस असेल डोळ्यामध्ये, तो ॲनिमल यूज करायचा नाही. डिस्कार्डेड ड्रग इफ डिस्कलर्ड ऑर एक्सपायर्ड. म्हणजेच काय, जर ड्रग हा कलर्ड असेल किंवा एक्सपायर्ड झाला असेल तो ड्रग आपण त्या ठिकाणी वापरायचा नाही, किंवा त्याने इरिटेशन होत असेल तर तो ड्रग आपण त्या ठिकाणी वापरायचा नाही. फॉलो असेप्टिक प्रिकॉशन्स while instilling the drugs. The tip of dropper should not touch the eyes. म्हणजे आपण जेव्हा ड्रग ॲडमिनिस्टर करणार आहे ॲनिमलच्या डोळ्यामध्ये, नंतर ते असेप्टिक प्रिकॉशन घ्यायचे आणि म्हणजे हात वगैरे स्वच्छ ठेवायचे, ग्लोव्ज घालायचे आणि
जेव्हा ड्रॉपरने औषध टाकूया आपण डोळ्यामध्ये ड्रग्स टाकूया, तो ड्रॉपरचा टिप टच नाही झाला पाहिजे. ओके, या सगळ्या प्रिकॉशन आपण त्या ठिकाणी घ्यायच्या. तर आता एक्सपेरिमेंट आपण क्लिक करू, एक्सपेरिमेंट चालू करू. एक्सपेरिमेंट मध्ये काय करायचं, सिंपल सगळ्या गोष्टी आपल्याला इन्स्ट्रक्शन मध्ये दिलेल्या आहेत. या साईडला बघा, इथे ह्या साईडला इथे दाखवते क्लिक ऑन द केज टू टेक अ न्यू रॅबिट. ओके, प्रत्येक वेळेस इन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला शो अप होतील, ते काय तुम्हाला फक्त फॉलो करायचे. ओके, आता काय असेल, हे ऍडमिनचं लॉग इन असल्यामुळे काय तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकायला आलं नाही. म्हणजे मला इन्फॉर्मेशन टाकायला आलं नाही, पण तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकावी, जसं की तुमचं नाव, तुमचा रोल नंबर आणि तुमचं इयर. ओके, म्हणजे बी फार्मसी कोणत्या इयरला आहे तिथे पण त्या ठिकाणी इनपुट करायचे. जर तुम्ही ग्रुपमध्ये प्रॅक्टिकल करत असाल कॉम्प्युटरवर, तर तुम्ही ग्रुपचं नाव टाका. 2 ग्रुपमध्ये दोघांचीच नाव असते. ओके, रिपीटेड नावं नको. आणि रोल नंबरमध्ये तुमचा मित्राचा मैत्रिणीचा नंबर जो असेल तो, म्हणजे काय करायचं, समजा माझा नंबर 16 असेल, माझं प्रॅक्टिकल पार्टनर 17 नंबरचा असेल, 16-17 असं टाकायचं. 16-17, 16-17 किंवा 16/17 किंवा 16-0-17. ओके, असं म्हणजे आयडेंटिफाय झालं पाहिजे की 16 आणि 17 हे 2 नंबर त्या ठिकाणी प्रॅक्टिकलमध्ये इन्व्हॉल्व आहेत. ओके, आता आपण काय करूया, ही प्रोसिजर फॉलो करूया. काय करायचं प्रोसिजर फॉलो, तर क्लिक द केज टू टेक अ न्यू रॅबिट. क्लिक केलं, रॅबिट आला. नंतर काय करायचंय, क्लिक ऑन द रॅबिट टू फिक्स द रॅबिट टू द प्लेस होल्डर. रॅबिटवर क्लिक केलं, तो काय रॅबिट होल्डरमध्ये प्लेस केला गेला. ओके, त्यानंतर काय करायचं, एक्सपेरिमेंटवर क्लिक करायचं आणि एक्सपेरिमेंट चालू झाला. ओके, आता एक्सपेरिमेंट चालू झाला म्हणजे लगेच प्रॅक्टिकल करायचं का, नाही. डॅशबोर्डवर काय काय गोष्टी दिसतात आपण त्यातून बघून घेऊया. काय दिलं बघायचं, क्लिक टू गेट न्यू रॅबिट, म्हणजे आपलं एक ड्रग किंवा एक ड्रगचा आपण इफेक्ट चेक केला. नंतर नवीन ड्रगसाठी नवीन ॲनिमल प्रत्येक वेळेस नवीन घ्यायचं. आपल्याकडे भरपूर सारे रॅबिट्स आहेत. ठीक आहे, नंतर वॉश विथ सलाईन, म्हणजे आपण काय बोललो की जेव्हा आपल्या ॲनिमलचा स्टडी होऊन जाईल, ओके, ड्रग झालाय, समजा एक ड्रग स्टडी घेऊन झाला किंवा ड्रग घेण्याआधी काय करायचं, आपल्याला वॉश द्यायचा आहे. वॉश विथ सलाईन, दोन्ही पण डोळे करायचे, सलाईनने वॉश करून घ्यायचे. का सलाईनने वॉश करून घ्यायचे, किंवा आधीचा जर एखादा ड्रग त्याच्यामध्ये डोळ्यामध्ये असेल किंवा धूळ असेल, पार्टिकल असेल, जे तुमचा ड्रगचा इफेक्ट चेंज करू शकतात, असे इफेक्ट्स किंवा अशी एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण त्याने करणारे सलाईनने वॉश करून घेणार. ओके, त्यानंतर काय बॉटल आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग सिलेक्ट केल्यानंतर काय होईल, इथं ही बॉटलमध्ये तो ड्रग इनपुट ऍड केला जाईल. त्यानंतर काय असेल बघा, आपल्याला इफेक्ट चेक करण्यासाठी व्यवस्था आपण झूम करून घेऊया. 3 वेळा झूम होत आहे, आपण तरी 3 वेळा झूम करून घेतलं म्हणजे डोळा आपल्या व्यवस्थित दिसेल. आता लाईट रिफ्लेक्स बघा, जेव्हा बॅटरी मी क्लिक करून उचलतोय, नंतर बघा स्क्रीनवर नंतर काय होतंय, डोळ्याची साईज किंवा पिपिल साईज कमी किंवा जास्त होते, दिसते का, पिपिल साईज काय होते, कमी किंवा जास्त होते. इकडची पण होते का. ओके, म्हणजेच काय झालं, लेफ्ट अँड राईट मध्ये काय होतं, दोन्ही पण लेफ्ट अँड राईटच्या दोन्ही डोळ्यामध्ये काय होत आहे, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे. मग आपण काय करूया, स्टार्टिंगला आपण काय करूया, नॉर्मल, ठीक आहे, आता आधी आपण काय करूया, पॅटर्न बघतोय. आता कॉटन वूल घेतलंय, म्हणजेच काय, मी कॉटन विक घेतलंय, हे जर टच केलं मी डोळ्याला, तर काय होतं, डोळा बंद करतो. म्हणजेच काय, लाईट रिफ्लेक्स पण प्रेझेंट आहे आणि कॉर्नियल रिफ्लेक्स जो आपण कॉटन वूलने चेक करतोय तो पण काय ठिकाणी प्रेझेंट आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, आपण त्या ठिकाणी आयरिसचं डायमीटर चेक करूया. बघ, काय डायमीटर चेक करायचं, काय करायचं, ही स्केल आहे ते काय व्यवस्थित पकडायची. किती ते बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 सेंटीमीटर त्या ठिकाणी आलंय. हे कधी आलंय, प्री ऍडमिनिस्टर, म्हणजे ड्रग ऍडमिनिस्टर करण्याच्या आधी, बिफोर द इफेक्ट आहे. ओके, मग काय करायचं, त्या ठिकाणी सगळे ऍड करून घेऊया. काय काय सांगितलं आपण राईट आईज मध्ये नॉर्मल सलाईन टाकलं होतं. इंट्राक्युलर टेन्शन आपण बघूया किती आहे, इंट्राक्युलर टेन्शन बघूया किती आहे, 14 आहे, दिसते सगळ्यांना, 14. आपण काय करूया, सगळ्या ह्या गोष्टी टाकून घेऊया. किती होतं, त्याच्यामध्ये 14 होतं इंट्राक्युलर, इकडं पण 14 होतं. त्यानंतर काय असेल, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट होता, कॉर्नियल रिफ्लेक्स पण काय होता, प्रेझेंट होता. त्यानंतर कॉर्नियल रिफ्लेक्स इकडे पण प्रेझेंट होता. ओके, आता पिपल साईज आपण बघितली, इथे किती होती, 7 होती. ओके, आणि इकडे पण काय होते, 7 होते. आता आपल्याला काय ड्रग ऍडमिनिस्टर करून बघायचं आणि त्यानंतर काय करायचं, ड्रग त्या ठिकाणी काय इफेक्ट येतोय आपण त्या चेक करायचं. आपण काय करूया, पहिल्यांदा नॉर्मल सलाईन घेऊया. नॉर्मल सलाईन कशामध्ये टाकायचं, आपण बोललो की राईट आईज मध्ये काय करायचं, नॉर्मल सलाईन टाकून द्यायचंय. नॉर्मल सलाईन काय करूया, आपण उचलूया आणि काय करायचं, राईट आय मध्ये टाकून द्यायचं. बघा, 2 3 4 5 किती ड्रॉप टाकतात. ओके, टाकले. नंतर काय करूया, आपण चेक करूया. जर मी नॉर्मल सलाईन राईट आईज मध्ये टाकलं, तर मला कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे का बघा, आहे का, दिसतो का लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट. मग मी काय करूया, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट टाकूया, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट. त्यानंतर काय करूया, कॉटन विक घेऊया. कॉटन विकने बघूया आपण की कॉर्नियल रिफ्लेक्स प्रेझेंट आहे का, तर आहे, कॉर्नियल रिफ्लेक्स पण त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. ओके, इकडे प्रेझेंट टेकला. त्यानंतर आपण काय करायचं, इंट्राक्युलर टेन्शन बघूया. इंट्राक्युलर टेन्शन बरोबर आहे का, तेवढंच किती होतं, 17 होतं, 14 होतं, ते 14 आहे का बघा,
14च म्हणजे काय इंट्राऑक्युलर टेन्शन मध्ये काही चेंज झालं म्हणजे काय 14 या ठिकाणी टाकून देऊया. तर डिफरन्स बघा काय 14 - 14 किती असेल 0. ओके इकडे बघा आपण प्युपिल साईज आपण एकदा चेक करूया किती बघा 7 आहे का मग अशी किती होती 7च आहे आता पण किती आहेत 7च आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं दोन्ही पण साईज सेमच राहिली. हे झालं आपलं डिफरन्स. ओके म्हणजेच काय झालं मी राईट आईचं काय केलं बिफोर आफ्टरची रिडिंग चेक करून घेतली. आता काय करायचं आपल्याला नवीन ड्रग याच्यामध्ये ऍडमिनिस्टर करायचा कोणतं टाकायचं आपल्याला इपिनेफ्रिन टाकूया सिक्वेन्स व्हायचा आपण इपिनेफ्रिन टाकला मी कुठं टाकायचं आपल्याला लेफ्ट आय मध्ये आपण तर सलाईन टाकलेला तर आपल्याला काय करायचं राईट आयज मध्ये आपण सलाईन टाकलेलं आहे लेफ्ट आयज मध्ये करायचं इपिनेफ्रिन ड्रग ऍडमिनिस्टर करायचा काय करायचं उचलून घ्यायचा लेफ्ट क्लिकने आणि काय करायचं ऍडमिनिस्टर करून टाकायचं. ओके त्यानंतर आपण काय करूया बघूया काय काय गोष्टी दिसतात बघा तुम्हाला दिसते का प्युपिल साईज तुम्हाला नॉर्मलीच लगेच वाढलेली दिसते. मग आपण काय करूया पहिल्यांदा चेक करूया काय लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे का बघा आहे का तर आहे राईट रिफ्लेक्स काय त्या ठिकाणी प्रेझेंट आहे म्हणजेच काय सांगायचं झालं का लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे कधी मी इपिनेफ्रिन ड्रग ऍडमिनिस्टर केलाय लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे आफ्टर द ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन प्रेझेंट आहे मग आपण त्या टाकून देऊया. त्यानंतर आपण नेक्स्ट करूया कॉर्नरी रिफ्लेक्स बघा प्रेझेंट आहे का तर आहे. ओके आफ्टर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द ऍड्रेनालिन द कॉर्नरी रिफ्लेक्स इज प्रेझेंट. ओके टाकूया. त्यानंतर आपल्याला काय करायचं इंट्राऑक्युलर टेन्शन चेक करूया बघा इंट्राऑक्युलर टेन्शन कशा चेक करणार ह्या टोनोपेने चेक करणार बघा इंट्राऑक्युलर टेन्शन काय झालं 12.18 12.18 झालं मग काय करायचं 12.18 म्हणजे 12 टाकूया. ओके जर 12.5 च्या पुढे झाले असेल व्हॅल्यू तर आपण 13 टाकूया. ओके आणि 12.5 च्या कमी असेल व्हॅल्यू तर आपण 12 टाकूया. ठीक आहे नंतर आपण डिफरन्स किती टाकूया 2 टाकूया. ठीक आहे कळलं. त्यानंतर आपण प्युपिल साईज आपण चेक करूया काय करायचं प्युपिल साईज आपण चेक करूया कसं असेल बघा आपण पोचत नसेल काय करायचं इकडून पकडायचं. ओके आणि पकडल्यानंतर काय होईल त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित दिसेल किती बघा आपण मोजून घेऊया 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे झालं 10 आले 7 - 10 किंवा 10 - 7 किती झालं 3. ओके म्हणजेच काय कळालं आपल्याला ह्या इफिनेफ्रिन नॉर्मल सलाईन जेव्हा आपण टाकलं तर इंट्राऑक्युलर टेन्शन मध्ये काही चेंजेस नाही झाले लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट होता प्रेझेंटच राहिला कॉर्नरी रिफ्लेक्स प्रेझेंट होता प्रेझेंटच राहिला प्युपिल साईज काय झाले 7 होती 7च राहिली म्हणजेच काय झालं प्युपिल साईज पण चेंज नाही झाली कॉर्नरी रिफ्लेक्स पण अफेक्ट नाही झाला लाईट रिफ्लेक्स पण अफेक्ट नाही झाला इंट्राऑक्युलर टेन्शन पण अफेक्ट नाही झालं. पण जेव्हा मी लेफ्ट आईज मध्ये इफिनेफ्रिन टाकलं त्यानंतर काय झालं इंट्राऑक्युलर टेन्शन कमी झालं 2 ने कमी झालं लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट राहिला कॉर्नरी रिफ्लेक्स प्रेझेंट राहिला आणि प्युपिल साईज काय झाली वाढली. म्हणजे काय सांगू शकतो आपण त्या ठिकाणी एफिनेफ्रिन शोज मायड्रेटिक इफेक्ट म्हणजे काय प्युपिल साईज वाढलेली आहे. ओके म्हणजे काय सांगू शकतो आपण त्या ठिकाणी प्युपिल साईज वाढली म्हणजे मायड्रेटिक इफेक्ट इफिनेफ्रिन और ॲड्रेनालिन प्रोड्यूस मायड्रेटिक इफेक्ट ऑन द आईज. ओके ठीक कळालं. आता काय करायचं आपल्याला नेक्स्ट रॅबिट आता आपण पहिलं 2 ड्रग घेऊन टाकले राईट आईज मध्ये आपण सलाईन घेतलं दुसऱ्या लेफ्ट आईज मध्ये इफिनेफ्रिन घेतलं. आता आपल्याला करायचं नवीन ड्रग घ्यायचा नवीन ड्रग साठी नवीन ॲनिमल घ्यायचा. ओके नवीन ड्रग घेतला चूज केला नवीन रॅबिट घेतला नवीन रॅबिट घेतल्यानंतर काय होईल ठिकाणी रॅबिट नंबर 2 येईल रॅबिट नंबर 2 आल्यानंतर आपण लगेच सिलेक्ट करून घेऊया राईट आईज मध्ये काय करायचं आपल्याला नॉर्मल सलाईन टाकायचं लेफ्ट आईज मध्ये कोणतं टाकायचं आपण ॲट्रोपिन टाकूया. ठीक आहे काय केलं आता ॲट्रोपिन टाकल्यानंतर काय होईल नॉर्मल सलाईनने काय होईल सगळं जवळपास आपल्या सारखंच कळून जाईल बघा काय करायचं आपल्याला रॅबिट सिलेक्ट केला एक्सपेरिमेंट चालू करूया. ओके झूम करून घ्या बघा ओके का असेल झूमिंग करून घेऊया काय केलं आपण पहिल्यांदा वॉश करून घेऊया डोळे का करायचं वॉश करून प्रिडेटर एखादा ड्रग असेल किंवा डर्ट असेल ती निघून जाईल आणि जे इरर्स आहेत प्रॅक्टिकलचे ते मिनिमाइज होऊन जातील. ओके आपण काय बोललो राईट आईज मध्ये नॉर्मल सलाईन टाकूया टाकलं आणि लेफ्ट आईज मध्ये काय करायचं आपल्याला आता आपण बिफोरची रिडिंग घेऊया. ओके बिफोरची रिडिंग आपण सलाईनचं काही चेंज नाही होत बघा बिफोरची रिडिंग जवळपास सारखेच असणार काय करायचं बिफोरची रिडिंग आपण डायरेक्ट टाकूया बिफोरची रिडिंग काय असेल आता इंट्राऑक्युलर टेन्शन आणि बीपीएल साईज आपण ट्रेनिंग टाकायचं नाही फक्त काय करूया आपण हे लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट होते आपण सिलेक्ट करून घेऊया. ओके हे कॉमन राहणार आहे नॉर्मल ॲनिमल मध्ये लाईट रिफ्लेक्स आणि कॉर्नर रिफ्लेक्स प्रेझेंट असतात. ओके आपण काय करूया इंट्राऑक्युलर टेन्शन चेक करून घेऊया इंट्राऑक्युलर टेन्शन बघा काय काय होतं हे कितीच आहे 19 हे किती 19 इंट्राऑक्युलर टेन्शन 19 ठीक आहे
प्युपिल साईज किती आपण चेक करून घेऊया. तिथे बघा 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, 7 पॉईंट थोडासा आपण 7 आपण टाकून देऊया. इथं 7 आहे, इकडे पण 7 असणार, दोन डोळे सारखेच असते. ओके, आता आपल्याला करायचं इंट्राऑक्युलर टेन्शन चेक करायचं आहे आफ्टर ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, ड्रग काय करायचं आपल्याला, कोणतं ॲडमिनिस्टर करायचं, आपण बोलू ॲट्रोपिन मला ड्रग ॲडमिनिस्टर करायचं. ॲट्रोपिन आपण लेफ्ट आईजमध्ये टाकून देऊया. ओके, ॲट्रोपिन डोळ्यामध्ये टाकलं काय होईल बघा, प्युपिल साईज लगेच वाढते. किती वाढते बघा, दिसते का, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे का, नाहीये, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट नाही. मग ऑब्झर्वेशन काय करायचं, लाईट रिफ्लेक्स आफ्टर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन इट इज ॲबसेंट. ओके, इकडे तर प्रेझेंटच आपण बघूया परत वाटलं असतं तर. राईट लाईट रिफ्लेक्स बघा इकडे प्रेझेंट आहे का, राईट आईजमध्ये आफ्टर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सलाईन, इथं दिसते सलाईन आपण ॲडमिनिस्टर केलंय तरी पण लाईट रिफ्लेक्स प्रेझेंटच आहे. किंवा जर तुम्ही इकडचा कॉपी केला, हे जे कॉलम आहेत लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे आफ्टर अँड प्रेझेंटचा, हा कॉपी केला, कॉर्नर रिफ्लेक्स प्रेझेंट आहे, कारण हे कॉमनच राहणार आहे, कारण ड्रग सेम राहिला, रिडिंग सेम राहतील, ह्या सेम राहतील, प्युपिल साईज कोणाला चेंज होणार आहे, प्युपिल साईज चेंज होईल, इंट्राऑक्युलर टेन्शन चेंज होणार आहे, कारण प्रत्येक रॅबिटनुसार ते व्हॅरी होईल. लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट असेल की ॲबसेंट असेल, हे पण सलाईन जेव्हा टाकूया तेव्हा होईल प्रत्येक वेळेस प्रेझेंट असेल. ठीक आहे, आता आपण काय केलं, लाईट रिफ्लेक्स प्रेझेंट आहे का, तर नाहीये. कॉटन विकने आपण काय करूया, चेक करूया, कॉटन विक मध्ये प्रेझेंट आहे, कॉटन विकने करायचं ठिकाणी प्रेझेंट करून टाकूया. ठीक आहे, त्यानंतर जर इंट्राऑक्युलर टेन्शन आपण चेक करायला गेलो, इंट्राऑक्युलर टेन्शन काय बघूया आपण, नॉर्मल सलाईन मध्ये बघूया आपण किती आहे, 19च राहील, किती आहे 19 राहिलं, म्हणजेच काय डिफरन्स की त्याला 0 आला. त्यानंतर ॲट्रोपिनचं बघूया आपण, ॲट्रोपिनने पण काय 19, म्हणजेच काय ॲट्रोपिनने इंट्राऑक्युलर प्रेशरवर काही इफेक्ट दाखवला नाही, काही इफेक्ट दाखवला नाहीये. त्यानंतर आपण प्युपिल साईज चेक करू. तसं आधी किती, 7 होते, आता किती होईल बघा, किती होईल बघा, इकडचे 10 आहेत. ओके, मग 10 आपण चेक करून घेऊया, आणि इकडचे किती 2 आहेत, म्हणजे काय झालं 12 झाले, किती झाले 12. ओके, म्हणजे किती झाला, 5चा डिफरन्स झाला. इथे किती होते, 7चे 7च राहिले, नाही तर बघून घेऊ आपण. ओके, कारण सलाईन टाकल्यानंतर काय तसा इफेक्ट येत नाही. ओके, 7चे 7च राहिले, इकडे 0 आला इफेक्ट. आज काय करायचं, आपल्या सगळ्या ड्रग्सचं घ्यायचं. ओके, प्रत्येक वेळेस आपण हे 4 ठिकाणी ऑब्झर्वेशन बघणार आहोत. इंट्राऑक्युलर टेन्शन वाढले की कमी झाले, लाईट रिफ्लेक्स वाढलाय की कमी झालाय, कॉर्नर रिफ्लेक्स वाढलाय की कमी झालाय, आणि प्युपिल साईज वाढली की कमी झाली. असे सगळे ड्रग्स तुम्हाला ठिकाणी घ्यायचे. किती ड्रग्स आपल्याकडे बघूया. ओके, आपल्याला किती ड्रग बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 ड्रग आणि एक नॉर्मल सलाईन कंट्रोल करण्यासाठी नॉर्मल सलाईन, म्हणजे असे 9 ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल तुमच्याकडे येतील. 9 रॅबिट ठिकाणी यूज करसाल तुम्ही, आणि त्यानंतर हे सगळे 9 रॅबिटचं रिडिंग घेतल्यानंतर काय तुम्हाला रिपोर्ट जनरेट करायचा आहे, आणि रिपोर्ट जनरेट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला, त्याची प्रिंट काढून, ऑब्झर्वेशनची प्रिंट काढून काय करायची, तुमच्या जर्नलमध्ये लावायची. ठीक आहे, दिसतंय. आता मी काय केलंय, या ठिकाणी 2 रॅबिटवर एक्सपेरिमेंट केले, त्याच्यामुळे मला ते 2 दिसतील. तुम्हाला काय करावं लागेल, 9 रॅबिट्स त्या ठिकाणी घ्यावे लागतील, आणि 9 रॅबिट्स घेतल्यामुळे काय त्या ठिकाणी तुमचं 9 वेळा रिडिंग्स येतील. ओके, मग ते प्रॉपर तुम्हाला करावं लागेल, प्रत्येक तुम्हाला ठिकाणी चेक करावं लागेल. तुम्ही ह्या QR वरून पण तुम्ही तुमचा रिपोर्ट डाउनलोड करू शकता. ठीक आहे, हा जो QR दिलेला आहे, हा QR वर पण तुम्ही रिपोर्ट डाउनलोड करू शकता, पण काही वेळेस इश्यू येतो, त्यामुळे तुम्ही तो डायरेक्ट डाउनलोड करून मेलला घेतला, व्हॉट्सअपला घेतला, प्रिंट घेतली तरी चालेल. ठीक आहे, काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. ठीक आहे, ओके, बाय.